पहिले आजच्या आजच बिलकुल ही दिसली नाही रोबोटून बरोबर ठेवली. ही अडी दिसली नाही पाहिजे आणि ही चंद्रिका अशी करून याच ठिकाणी ठेवून दे किंवा अशी ठेवून दे. ठीक आहे. तिला प्रॉपर इअरेशन होते. मस्त पोस्ट कडक बंद बिलकुल एक नंबर. घ्या व्हिडिओ घ्या. या रे तुम्ही लोखंडे साहेब इकडे या. काय नाव आहे? आईचं नाव काय? यशोधराबाई लोखंडे. त्यांच्या नावाने नाही. हो हो येतो. त्याची बॅच झालीच आहे ना तसं. शिंदे नावाचं गाव. कोणतं गाव आहे तिथून? नमस्कार, मी उपसंचालक रेशीम संचालनालय नागपूर. आमच्यासोबत लेखा अधिकारी शंकर बडी साहेब आहे. या ठिकाणी रेशीम उद्योग कशा प्रकारे चालतो आणि यावेळेस कापसाचा क्षेत्रामध्ये रेशीम शेती कडमेश्वरमध्ये होत आहे. भाजीपाल्याचं क्षेत्र आहे, परंतु यशोधराताई लोखंडे यांचा परिवार हा रेशीम उद्योग करत आहे आणि हे आजचं पीक आहे. जे हा कोश बनून तयार झालाय केवळ फक्त 22 दिवसामध्ये. आता उद्या याची काढणी सुरुवात करणार आहे. एकीकडे जर पाहिलं तर नॉन स्पिनिंगची समस्या आहे. कोश अड्या बनवत नाही आहे. दुसरीकडे पाहिलं तर अड्यांनी कोश पूर्णपणे बनवलेला आहे. फरक एवढाच आहे व्यवस्थापनाचा. बाजूच्या शेतकऱ्यामध्ये जर बघितलं आपण तर फक्त 5 वावराचं अंतर आहे, 1 किलोमीटर अंतर आहे. परंतु त्या ठिकाणी कपाशीवर स्प्रे झाल्यामुळे, फवारणी झाल्यामुळे त्या ठिकाणी कोश बनलेला नाहीये. या ठिकाणी आसपास कुठेच कपाशी क्षेत्र नाहीये, पराठी क्षेत्र कुठंच नाहीये. त्यामुळे या भागामध्ये फवारणी झाली नाहीये. ह्या दाखवा पूर्ण कोश कसा बनला आहे तो. आता तुम्हाला ही अळी वेचून काढायची आहे. ठीक आहे. आणि सगळ्या चंद्रिका ह्याप्रमाणे करा तुम्ही पूर्ण. आजच्या कंडिशनला जर पाहिलं तर या ठिकाणी किमान 70 ते 75 हजाराचं पीक आहे. जवळपास 1 क्विंटल 20 किलो जरी माल यांना झाला, 1 क्विंटल 20 किलो तरी 75,000 रुपये आजच्या जमान्यात यांच्या हाती येणार आहे. म्हणून रेशीम शेती करताना औद्योगिक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. व्यवस्थापन चांगलं असलं पाहिजे. समस्या शेतीवर येणारच आहे, परंतु या उद्योगामध्ये समस्या आलीच नाही पाहिजे. यासाठी प्रत्येकाने शेतकऱ्यांचे प्रयत्न केले तर 22 दिवसामध्ये 70 ते 75 हजार रुपये या 1000 स्क्वेअर फूट जागेमधून शेतकरी हा कमवू शकतो एका एकरातून. बंद करू. बंद करू.